महाराष्ट्र में शासकीय नर्सों ने आज से राज्यव्यापी आंदोलन शुरू कर दिया है। नांदेड़ सहित कई जिलों की नर्सें इस हड़ताल में शामिल हुई है और अपनी 10 से ज्यादा मांगों को लेकर सरकार से जवाब मांग रही है। नांदेड़ जिला सामान्य रुग्णालय के सामने महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ की ओर से यह आंदोलन किया गया। नर्सों का कहना है कि उन्हें केंद्र सरकार के समान नर्सिंग भत्ता मिलना चाहिए। इसके साथ ही उन्होंने धुलाई भत्ता बढ़ाने, पदनाम में बदलाव, नर्सिंग स्टूडेंट्स को अधिक विद्या वेतन देने, कंत्राटी प्रणाली बंद करने, 100% पदभर्ती करने, पुरानी पेंशन योजना लागू करने और समय पर पदोन्नति देने जैसी प्रमुख मांगे रखी है। हड़ताल के कारण कई सरकारी अस्पतालों में कामकाज प्रभावित हुआ है। मरीजों को भी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। नर्सें स्वास्थ्य व्यवस्था की रीढ़ होती है और उनकी मांगों पर गंभीरता से विचार करना जरूरी है। देखना होगा कि सरकार इस आंदोलन को लेकर क्या रुख अपनाती है। आज जे आम्ही आंदोलन करत आहोत तर याचे म्हणजे प्रमुख मागण्या तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की आम्ही मागितलेल्या आहे। यामधलं एक म्हणजे की जे पदोन्नती द्यायचे होते तर ते पदोन्नती 100 दिवसाचा आराखडा होऊन सुद्धा आजपर्यंत शासनाने अजून फक्त आम्हाला तोंडीच दिलेलं आहे की कारवाई चालू आहे, पण काही प्रकारच्या कारवाई न करता अजून आम्हाला प्रमोशन दिल्या नाहीत आणि ह्या सगळ्या प्रमोशन्स ह्या इन सर्व्हिस वाल्यांना दिल्या पाहिजे, जेणेकरून जे आता 17-18 वर्षापासून प्रलंबित आहेत तर त्यांना हे शासन दुर्लक्ष करत आहे। आमचं आंदोलन 15 आणि 16 मुंबईला धरणी आंदोलन चालू आहे। आज 17 काम बंद राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि म्हणजे 3 दिवसापासून त्या मागण्या आमच्या जर अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आमच्या मागण्या जर म्हणजे आमच्या मागण्यांना त्यांनी दुर्लक्ष जर केलं तर आम्ही उद्यापासून काम बंद आंदोलन सगळीकडे करणार आहोत। आम्ही इथे मोठ्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील सर्व परिचारिका संवर्गात सगळेच स्टाफ नर्स तिथे संपासाठी जमलेलो आहोत। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत याच्या आधी पण आम्ही संप केला होता, पण सरकारने त्याची काही विशेष दखल घेतली नाही आणि त्याच्यावर काही तोडगा काढला नाही। त्याच्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत संप असा पुकारलेला आहे। त्यातील आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आमच्या वेतन त्रुटी आहेत, केंद्राप्रमाणे केंद्र शासनाच्या हप्त्याप्रमाणे आमच्या सगळ्या वेतन त्रुटी ह्याचं निवारण करून आम्हाला न्याय दिला पाहिजे। त्याच्यानंतर आमच्या ज्या पदोन्नतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पदोन्नती आमच्या सगळ्यांच्या प्रलंबित आहेत, त्या पदोन्नत्या लवकरात लवकर शासनाने मार्गी लावल्या पाहिजे। त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघ हा शाखा नांदेडची संघटक आहे राज्यस्तरीयवर आणि आमच्या हे शासनाकडून एकच मागणी आहे की आम्ही वारंवार आज वर्षोनवर्ष लढून सुद्धा आमच्या मागण्या मान्य होत नाही। मागच्या वेळेसही आम्ही मागण्या मान्य केलो, शासन फक्त आम्हाला चॉकलेट देतो, आश्वासन देतो, फक्त पत्र काढतात, कमिटी गठन करतात, पण त्याचं शासनाचं परिपत्रक किंवा GR किंवा त्या गोष्टी त्यांनी अद्यापही अंमलात आणलेल्या नाही। आणि आता आम्ही बेमुदत संप करणार। आमचे मुख्य मागण्या आहेत, आम्ही एवढी इमर्जन्सी सेवा देतो, कोविड काळामध्ये आम्ही एवढं काम केलं, आम्हाला नर्सिंग भत्ता का मिळू नये आम्हाला नर्सिंग भत्ता? जे भत्ता तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला देता तो भत्ता आम्हाला का नाही? तिथल्या नर्सेसचं ट्रेनिंग वेगळं आणि आमचं वेगळं असतं का? नाही, आमचं एकच ट्रेनिंग असते, फक्त आम्ही स्टेट लेवलला काम करतो। त्यांनी